सुरुवात किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। प्रोटीननी भरपूर अशी ही टेस्टी हेल्दी अशी ही सोया चंकची भाजी तुम्ही पाहू शकता। गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मी मीठ घालत आहे आणि हे सोया चंक आहे, हे 1 कप घेतला आहे, हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला झाकण लावून आपण एक 3-4 मिनिटं शिजून घ्यायचे आहे। आता हे पाहू आपण कसे मस्त फुलले आहे, तुम्ही पाहू शकता, अगदी मोठा साईज झालेला आहे। आता हे छान शिजलेले आहे, तर आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी याला ठेवायचं आहे। आता हे थंड झालेले आहे, तर आपण ह्याला असं पूर्ण याचं पाणी काढून घ्यायचं आहे। मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट तयार आहे, तुम्ही पाहू शकता। मध्ये हे 1 टोमॅटो घेतले आहे मीडियम साईजचा, त्याची आपण पेस्ट बनवून घेऊ। पेस्ट रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, नंतर ही कलमी आहे, कलमी घालून घ्यायची, ही भेंडी विलायची आणि हे तेजपान आहे। नंतर याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आहेत, मधून चिरून घेतलेले आहेत, हे घालून घ्यायचे। नंतर ही कांद्याची पेस्ट बनवली होती, ही पेस्ट घालून घ्यायची। कांदा भाजला आहे छान। आता ही टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची। आता टोमॅटो भाजला आहे, साईडने तेल पण सुटायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेऊ। पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि याला थोडंसं 1 मिनिट आपण भाजून घ्यायचं। आता हे मसाले पण छान भाजून झालेले आहेत। आता हे सोया चंक आहे, हे याच्यामध्ये घालून घेऊ। नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून शिजवायला ठेवून देणार आहे। ही भाजी आता छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। सोया चंक आधीच शिजलेले असल्यामुळे हे शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। हा रस्सा मी इतपत घट्ट ठेवला आहे। अशी ही आपली सोया चंकची भाजी रेडी आहे। हाय प्रोटीन टेस्टी अशी ही सोया चंकची भाजी तुम्ही पाहू शकता। खूप छान टेस्टी हेल्दी अशी ही डिश आहे। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा।
वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही सोया चंकची टेस्टी हेल्दी भाजी.